असा प्रश्न अनेक वेळा तुमच्या मनात येतो, की आता नशीब माझ्या बाजूनं फिरायला सुरुवात करेल का? तुमच्या आयुष्यामध्ये मागील 5 वर्षात जे घडले ते तुम्हाला अजून नीट समजलेलं नाही. कारण तुमचा संघर्ष बाहेर नाहीच आहे. तो मनातच चालू असतो. तो नात्यांबद्दल असतो, पैशांबद्दल असतो, भविष्याबद्दल असतो आणि अनेक वेळा तो स्वतःबद्दल पण असतो. अनेक लोकांना असं वाटलं बरं का, की मी खूप सहन केलं, पण ते कोणालाच दिसलं नाहीये. आणि मी सर्वांसाठी अवेलेबल होतो, उपलब्ध होतो, पण माझ्यासाठी कोण नव्हतं. माझी स्वप्ने होती, पण परिस्थितीने मला वारंवार थांबवलं. आणि हेच थांबणं कुठेतरी तुमच्यामध्ये कायम फ्रस्ट्रेशन तयार करत होतं. ठीक आहे, सध्याची ग्रहस्थिती काय सांगते? गुरु आणि शुक्र कर्क राशीमध्ये म्हणजेच मीन राशीच्या पंचम भावात आलेले आहेत. बुद्धिमत्ता, शिक्षण, संतती, क्रिएटिव्हिटी, पूर्व पुण्य यांचा भाव आहे आणि तिथं गुरु उच्च आहे, त्यामुळे तो नक्कीच सकारात्मकता आयुष्यामध्ये वाढवत आहे. दुसरीकडे मेषेचा मंगळ जो आहे ना, तो धनभावातून गोचर करतो आहे. तो तुम्हाला कुठेतरी जास्त कृती करायला लावतो आणि शनी तुमच्या राशीत असल्यामुळे तुमच्यावरती तो एक वेगळी जबाबदारी आणत आहे, जी तुम्हाला इतकी वर्ष जाणवत नव्हती, पण ती कुठेतरी तयार होत होती. त्याशिवाय रवीचं गोचर आता मिथुन राशीमध्ये होईल, म्हणजे चतुर्थ भावामधून होईल. त्यामुळे घर, कुटुंब, मानसिक शांतता, अंतर्मनाशी संबंध ह्याच्यावरती त्याचा प्रभाव पडणार आहे. तुम्हाला असं वाटलं बरं का, की बाहेरच्या आयुष्यात प्रगतीची चिन्हच दिसत नाहीयेत आणि मन अजून काहीतरी शोधतंय. म्हणजे करिअर आणि जबाबदारी आहेत, पण मनाला शांतता आणि स्थैर्य देखील हवे आहे. म्हणून हा काळ फक्त तुम्ही मानसिक संतुलन आणि भावनिक संतुलन ह्याच्यावरतीच भर देणार आहे हे समजून घ्या. हे ह्या गोचरीचं खरं स्वरूप आहे. म्हणजे ह्या ग्रहांच्या फिरतीचे खरे उद्देश हे आहेत. गुरुचं गोचर तुम्हाला आशा वाढवतं, शुक्र आनंद देईल, मंगळ कृती करायला लावेल आणि रवी काय करेल, घर आणि मनातील विषय समोर आणेल. आणि मग शनी तुम्हाला असं विचारेल, की तू खरोखर पुढच्या टप्प्यासाठी तयार आहेस का बाळा? म्हणून हा काळ काहींसाठी मोठ्या प्रगतीचा, काहींसाठी कुटुंबातील आनंदाचा, तर काहीसाठी स्वतःला नव्याने शोधण्याचा ठरू शकतो. आणि हेच मी तुम्हाला म्हटलं, की ग्रहांचा उद्देश असतो. ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही अनेक वर्ष परीक्षा दिलेली आहे, त्याची कुठेतरी सुरुवात होऊ शकते. पण ह्यावेळी कसं आहे, तुम्हाला फक्त हा काळ संधी देणारा नाही आहे, जबाबदारी देखील देणार आहे. खरी प्रगती तेव्हाच असते ना, जेव्हा बाहेरची यश आणि आतील शांतता दोन्ही एकत्र येतात. ठीक आहे, आता आपण पुढे एक-एक पैलूंवरती चर्चा करूया, जसं की तुमचे करिअर, नोकरी, व्यवसाय, विद्यार्थी किंवा कौटुंबिक जीवन. मीन राशीचं कसं झालं, की माझ्याकडे क्षमता खूप आहे, होती पण आधी, पण मला काही तशा योग्य संधी मिळाल्या नाहीत, अपॉर्च्युनिटी मिळाल्या नाहीत. मी ठीक आहे, परिश्रम खूप घेतले, पण माझी किंमत कोणाला समजली नाही. मी काय करायचं ठरवतो, पण परिस्थिती काहीतरी वेगळंच घडवते असंही वाटतं ना. कारण शनी सध्या तुमच्या लग्नस्थानातून भ्रमण करत आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. पूर्वी ज्या गोष्टी सहज वाटत होत्या ना, अधिक मेहनत, संयम आणि अधिक जबाबदारी सध्या वाढलेली आहे ना. पण आता चित्र हळूहळू थोडं बदलू शकतं, कारण की गुरुचं बळ आहे तुम्हाला. पंचमातला गुरु उच्च आहे तो. आणि मीन राशीसाठी पंचमातला गुरु हा केवळ नशीब नाही हो, तर योग्य विचारांचा योग आहे. व्यक्ती संभ्रमात असेल ना, तर तुम्हाला असं वाटतं बरं की नोकरी बदलावी का, व्यवसाय सुरू करावा का, नवीन क्षेत्रात जावं का नाही, असं वाटत राहतं. अशा अनेक मीन राशीच्या व्यक्तींचे प्रश्न आहेत. हळूहळू ह्या विचारामध्ये स्पष्टता येईल आणि अनेक वेळा ही स्पष्टता संधीपेक्षा जास्त महत्त्वाची असते. तसंच नोकरी करणाऱ्यांसाठी काय होतं, मोठ्या प्रमोशनचा हा काळ असेल असं नाही, पण काळ तुमच्या क्षमतेची ओळख निर्माण करू शकतो. कसं होतं, काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळतात, वरिष्ठांचा विश्वास मिळतो, महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सवरती चर्चा होते, तुमच्या स्किल्स दाखवण्याची अपॉर्च्युनिटी मिळते. म्हणून काय विशेष म्हणजे काय होतं, की पूर्वी तुमच्याकडे दुर्लक्ष करणारे लोक आता तुमच्या कामाकडे लक्ष देऊ लागतील. काही वेळा असं तुम्हाला जाणवेल बरं का, मी बदललो नाही, पण लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. ही गोष्ट तुमच्या मनामध्ये सकारात्मकता आणेल. तसंच काही व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ कसा आहे, थोडंसं कल्पना आणि क्रिएटिव्हिटीचा आहे. कारण पंचम भावातला गुरु नवीन विचार देतो. तुमचं नवीन प्रोडक्शन, नवीन सर्व्हिसेस, न्यू मार्केट्स किंवा चांगले डायरेक्शन्स व्यवसायामध्ये, असे विचार तुमच्या मनामध्ये सारखी येत राहतील. काहींना व्यवसायामध्ये चांगले सल्लागार मिळतील, ऑनलाईन माध्यमातून चांगल्या संधी पण मिळतील. ठीक आहे बरं का, पैसा तुमच्याकडे येईल, पण तो टिकेल का? कारण मंगळ द्वितीय भावात असल्यामुळे पैसा कमवण्याची इच्छा वाढवतो आणि उत्पन्न वाढण्यासाठी धडपड वाढते. आणि काहींना नवीन कुठेतरी उत्पन्नाचे सोर्सेस मिळू शकतात, पण इथे एक महत्त्वाची सावधगिरी आहे. मंगळ पैसा कमवायला मदत करेल, पण तो घाईघाईने खर्च करायला देखील लावतो. विशेषतः वैद्यकीय खर्च जास्त होतात.
या मंगळाचा विशेष असा आहे, तो भावनेतून गुंतवणूक करायला लावतो. पटकन श्रीमंत होण्याचे विचार आणतो, जोखीमपूर्ण निर्णय घ्यायला लावते. फार चुकीचं आहे आणि हे टाळणं आवश्यक आहे तुमच्यासाठी. आणि आता रवीचं पण गोचर जे आहे की नाही, ते तुमच्यासाठी चतुर्थ भावातून होणार आहे. त्यामुळे घर आणि काम याच्यामध्ये तुम्हाला संतुलन राखायचं आहे. कसं होतं, काम वाढत जाईल पण घराकडे लक्ष देण्यासाठी वेळ कमी पडतो आहे. काही वेळा घरातील जबाबदाऱ्या आणि करिअरच्या अपेक्षा ह्यामध्ये संतुलन साधावं लागतं ना, ही सामान्य गोष्ट आहे, ही प्रत्येकाला जमली पाहिजे. एक वास्तव आहे बरं का, ते तुम्हाला लागू पडू शकतं. तुम्ही स्वभावतः भावनिक आहात. अनेक वेळा स्वतःच्या क्षमतेपेक्षा स्वतःच्या शंकांवरतीच तुम्ही जास्त विश्वास ठेवता. पण पंचम भावातला जो गुरु आहे ना, तो चांगली गोष्ट शिकवतो. म्हणजे तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा अडथळा परिस्थिती नसून अनेक वेळा तुमच्याबद्दल तयार झालेले संशय आहे. कोणती काळजी घ्यावी? भावनेत नोकरी बदलू नका किंवा सोडू नका. आर्थिक निर्णय घाईघाईत घेऊ नका. स्वतःची क्षमता कमी समजू नका. अर्धवट माहितीवर विश्वास ठेवू नका. घर आणि करिअर यामध्ये थोडंसं संतुलन ठेवा तुम्ही. म्हणून तुम्हाला सुरुवातीला मला असं सांगू वाटतं की हा काळ करिअरमध्ये नवीन दिशा, व्यवसायात नवीन कल्पना आणि आर्थिक प्रगतीची संधी निर्माण करू शकतो. काहींना अपेक्षित संधी मिळतील, काहींना योग्य मार्गदर्शक मिळेल आणि काहींना स्वतःची खरी क्षमता ओळखता पण येईल. ह्या काळात नशीब तुमच्या बाजूने उभं राहू शकते, पण त्याचा सर्वात मोठा फायदा त्यांनाच मिळेल जे स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचे धैर्य दाखवतात. तसंच कौटुंबिक जीवनामध्ये बरं का, कसं होतं की चतुर्थामध्ये गोचर आहे रवीचा आणि कुटुंब भावात मंगळाचं गोचर आहे. पण नवम पंचम जो योग झालेला आहे गुरु शनीचा, तो मात्र जिव्हाळा, भावनिक समाधान, नात्यांमध्ये आनंद वाढवेल. पण त्याचवेळी लग्नस्थानी असलेला शनी तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न सारखा विचारतो. तुम्ही नात्यात फक्त भावना शोधत आहात की स्थैर्य शोधताय? यामुळे काही वेळा फक्त नात्यांमध्ये अधिक मॅच्युरिटी दाखवणे गरजेचं असतं. गेल्या अनेक महिन्यांमध्ये असं घडलं असू शकतं बरं का, की मी नात्यांमध्ये लोकांसाठी खूप काही केलं पण मला समजून कोणी घेतलंच नाही. नात्यांमध्ये मनापासून गुंतलो पण मला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही आणि मी लोकांना माफ करतो पण जखमा मात्र विसरू शकत नाही ना. ही भावना राशीसाठी खूप महत्त्वाची आहे. पण ह्याच कारणामुळे अनेक वेळा स्वतःला तुम्ही सर्वात जास्त दुखवून घेत असता. कसं होतं, अनेकांसाठी महत्त्वाचा काळ आहेच, कारण की शुक्र आणि गुरु यांची युती जी आहे ना, ती अनेक अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेमसंबंध, योग्य व्यक्तीची भेट, जुने नाते पुन्हा सुरू होणे, नात्यांमध्ये स्पष्टता अशा गोष्टी पुन्हा आयुष्यात आणू शकते. काहींना असं वाटतं की खूप दिवसांनी कोणीतरी मला खऱ्या अर्थाने समजून घेत आहे. मात्र फक्त भावना पुरेशी नाही आहे ना. लग्नातील शनी काय सांगतो, जबाबदारी देखील आवश्यक असते प्रपंचामध्ये आणि वैवाहिक जीवनामध्ये. विवाह योग पण इथं तयार झालेला आहे, जे लोक विवाहासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे इथं सकारात्मक संकेत तुम्हाला मिळतील. एक गुरुचा प्रभाव योग्य निर्णय घ्यायला मदत करतो बरं का. तसंच विवाहित व्यक्ती जे आहेत ना, त्यांच्यासाठी जोडीदारासोबत जवळीक वाढणे, भविष्यातल्या योजना आणि मुलांबाबतीत म्हणजे संतती बाबतीत काहीतरी चांगली बातमी मिळू शकते त्यांच्या मुलांच्या प्रगतीच्या बाबतीत. पण वास्तव असं आहे बरं का, प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असेलच असं नाही आहे ना. लग्नातला शनी काय करतो, काही वेळा स्वतः जास्त गंभीर आणि अंतर्मुख होऊ शकतो आणि काहींना असं वाटतं की माझ्या भावना कोणी समजूनच घेत नाही ना. पण वास्तवात समोरची व्यक्ती देखील स्वतःच्या संघर्षातून जात असू शकते ना. म्हणून या काळात संवादच महत्त्वाचा राहील, जो तुमचे गैरसमज टाळत राहतो. आणि कुटुंबातील वातावरण काय आहे, रवी आणि राहूचा आता नवम पंचम योग सुरू होणार आहे. त्यामुळे घरातला निर्णय किंवा आईच्या आरोग्याची चिंता, जोडीदाराच्या आरोग्याची चिंता, स्वतःच्या आरोग्याची चिंता, हे प्रश्न तुमच्यासमोर सध्या पुढील महिन्यात उभारू शकतात. म्हणजे 15 जूनपासून ते 15 जुलैपर्यंत. मुलांच्या प्रगतीबाबतीत आनंद होतो, शिक्षणाची चांगली स्थैर्य मिळते त्यांना, असे अनुभव येतात. आणि अनेक पालकांना काय होतं, मुलांमुळे थोडीशी अभिमानाची भावना पण निर्माण होऊ शकते. थोडी एक काळजी घ्या. कसं होतं, अवास्तव अपेक्षा तुम्ही संततीकडून ठेवू नये. प्रत्येक गोष्ट मनाला काही लावून घेण्याची आवश्यकता नाही आहे आणि व्यक्तीपेक्षा कल्पनेवरती आधारित प्रेम करणं टाळलं पाहिजे तुम्ही. प्रत्येक कल्पना ही खरी असेल असं नाही आहे ना. काही जण आतून फार दुखावले गेलेले असतात आणि ही सवय नात्यांसाठी अडथळा ठरू शकते. म्हणून मला असं सांगू वाटतं बरं का, की हा काळ तुमचे विवाह, कुटुंब आणि भावनिक समाधानाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. काही नाती नव्याने सुरू होतात, काही नाती अधिक मजबूत होतात, काही गैरसमज दूर होतात आणि काही व्यक्तींना खूप दिवसांनी असं वाटेल बरं का, की आता आयुष्यात फक्त संघर्ष नाही आहे, तर आनंदासाठी पण जागा निर्माण झालेली आहे. आणि कदाचित हाच पंचम भावातील उच्चस्थ गुरु आणि शुक्र यांचा सुंदर आशीर्वाद असू शकतो. तसंच जे काही मीन राशीचे विद्यार्थी आहेत ना,
त्यांच्यासाठी शिक्षण, बुद्धिमत्ता, क्रिएटिव्हिटी यांच्यावरती हा गुरुचा खूप चांगला प्रभाव पडणार आहे. मीन राशीला 7.5 जरी चालू असली तरी तुमच्यावर आता इथून पुढे 3 वर्ष गुरुची चांगली दृष्टी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला अनेक अडचणीतून मार्ग मिळत जाईल. काहींना असं वाटलं बरं का, विद्यार्थ्यांना मी अभ्यास केला पण माझे मन पूर्णपणे एकाग्र होत नव्हते आणि मला माझ्या करिअरबद्दल अजून स्पष्टता नाही आहे. मी नेमकं कोणत्या क्षेत्रात पुढे जावं हेही समजत नाही आहे. त्यामुळे पंचम भावातला हा गुरु हा गोंधळ कमी करतो. अनेकांना असं पहिल्यांदा वाटू शकतो बरं का, की आता मला माझा मार्ग दिसायला लागलेला आहे. पण जे काही उच्च शिक्षण असेल, संशोधन असेल, अध्यापन, मानसशास्त्र, बरेचसे क्षेत्र आहेत. त्याच्यामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगला लाभ मिळेल. मात्र इथे शनीचा प्रभाव विसरून चालत नाही ना आपल्याला. लग्नात असलेला शनी काय करतो, सातत्य फार अपेक्षित ठेवतो तुमच्याकडून. फक्त प्रेरणा पुरेशी नाही आहे ना, शिस्त महत्त्वाची आहे. तसंच मीन राशीच्या आरोग्याच्या बाबतीत पण बरं का, ह्या काळ शरीरा इतकेच तुम्ही मनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की 12व्या भावातलं जे राहूचं गोचर आहे ना, ते तुमच्याबद्दल गैरसमज तयार करतं आणि इतरांबद्दल तुमच्या मनात गैरसमज तयार करतं. आणि असंही तयार होतं बरं का, की मनावर काहीतरी सतत दडपण आहे असं जाणवतं. पूर्णपणे असं तुम्हाला मोकळेपण जाणवत नाही. आणि याचबरोबर द्वितीय भावातला मंगळ जो आहे ना, तो आहारामध्ये अनियमितता, तिखट पदार्थ किंवा पचनाविषयी तक्रारी आणू शकतो. त्यामुळे बाहेरचं शक्यतो खाणं टाळलेलं योग्य राहील तुमच्यासाठी. म्हणून मला जाता जाता असं सांगू वाटतं, की हे ग्रह एक स्पष्टपणे संकेत देतात. विश्व तुम्हाला फक्त बाहेरून यश देण्याचा प्रयत्न करत नाही, ते आतूनही मजबूत करण्यासाठी काही अडचणी आणतं. पंचमातला गुरु शुक्र श्रद्धा आणि भक्ती वाढवतो. लग्नातला शनी जीवनाकडे गंभीरपणे पाहायला लावतो. चतुर्थ भावातलं येणारं रवीचं गोचर मनातील अस्वस्थता आणि खरी शांतता ह्यातला फरक दाखवतो. म्हणून या काळात उपासना ही केवळ ग्रह शांतीसाठी नसून मनाची स्थिरता आणि योग्य निर्णय क्षमता वाढवण्यासाठी असते. गुरु आणि पंचम भाव यासाठी तुम्ही उपासना म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रीमद भगवद्गीतेतला 12वा अध्याय जो भक्ती योग दाखवतो तो तुम्ही चिंतनासाठी, वाचनासाठी घेऊ शकता. ते तुम्हाला विशेष फलदायी ठरेल. कारण की गुरु मीन राशीचा स्वामी ग्रह आहे ना, त्यामुळे मीन राशी फक्त भक्ती आणि श्रद्धा या 2 गोष्टींवरती आयुष्यातून तरुण जाणारी रास आहे. उपासना ही नेहमी योग्य निर्णय, योग्य बुद्धी सुचणे ह्याच्यासाठीच करायची असते. ह्याच्यातून कोणताही चमत्कार होईल अशी भावना ठेवणं ते योग्य नसतं. याबरोबर मग तुम्हाला काही अजून उपाय करायची इच्छा असेल तर शनीसाठी सर्वात मोठा उपाय म्हणजे जबाबदारीपासून पळ न काढणे, हे चांगलं तुमच्यासाठी आहे. याचबरोबर मग शनिवारी तुम्ही अन्नदान करू शकता, वृद्धांची सेवा करा, गरीब विद्यार्थ्यांना मदत करा, शनी स्तोत्राचे पठण करा. हे उपाय तुम्हाला लाभदायक असतील. शनीचा सर्वात मोठा उपाय म्हणजे जबाबदारीपासून पळ न काढणे. सूर्याच्या प्रभावासाठी काय करा, तुम्ही मनाची अस्वस्थता आणि अहंकार थोडासा वाढू शकतो. म्हणून तुम्ही आदित्य हृदयम स्तोत्राचं पठण करू शकता. आणि दुसरं म्हणजे तुम्ही सूर्याला अर्घ्य देणे. यामुळे काय होतं, मनामध्ये स्पष्टता येते, आत्मविश्वास पण वाढत जातो. आणि सर्वात सोपी आणि प्रभावी साधना म्हणजे काय, जर अनेक उपाय करणं शक्य नसेल तर एक गोष्ट नियमित करा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या गुरूंचं नामस्मरण तुम्ही करत राहा. कारण की तुमचा राशी स्वामीच गुरु आहे. या 7.5च्या काळातून तरुण जाताल. याचबरोबर जर तुम्हाला अन्नदान किंवा ज्ञानदान शक्य असेल तर जास्तीत जास्त करावं. त्यातून तुमच्या पत्रिकेतल्या गुरुला एक तेज राहत असतं. कोणत्याही अडचणीतून मार्ग काढण्यासाठी तो गुरु तुम्हाला मदत करत राहत असतो. ठीक आहे, ज्या गोष्टी तुमच्यापासून दूर गेल्या त्या प्रत्येक वेळी नुकसान नसतात. काही वेळा त्या नवीन मार्गासाठी जागा तयार करत असतात. गुरु आशा देईल, शनी मॅच्युरिटी देतो, रवी जागरूकता देतो, तुम्हाला श्रद्धा आणि सबुरी देतो. ह्यामुळे काय होईल, तुमची एक वेगळीच छवी जी आहे ही समाजामध्ये तयार होईल आणि तुमच्या कुटुंबामध्ये तयार होईल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतकी वर्ष वाट पाहिलेली आहे ती म्हणजे मनाची स्थिरता, ती आता सुरू होणार आहे. कारण की या गुरूंच्या दृष्टीचा प्रभाव पुढील 3 वर्ष पण आता वाढत जाणार आहे. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर, श्रीराम.